शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणूक होणार। शिवसेना मुख्य नेतेपदासाठी शिंदेंनाही निवडणुकीला सामोरं जावं लागणार। मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या आणि अन्य अधिकाऱ्यांच्या 587 जागा रिक्त। लोकसेवा आयोगाकडून लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती। बाबा सिद्दीकींच्या नावावरील मोबाईलचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न। वांद्रे पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। पुढील 24 तासात विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज। काल संध्याकाळी नागपूर शहरात पावसाची संततधार। नाशिकमध्ये अनेक भागात रात्री मुसळधार पाऊस। गंगापूर धरणातून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे ताम्हिणी घाट परिसरातील काही रस्ते बंद। भंडाऱ्याच्या पवनीत टँकरने पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्यानं टँकरनं भागवली जाते तहान। नागपुरात एकाच ऑटोमधून तब्बल 13 विद्यार्थ्यांचा प्रवास। 3 प्रवासी क्षमता असलेल्या ऑटोमध्ये 13 विद्यार्थ्यांचा प्रवास। नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कधी कारवाई होणार अशी मागणी। अमरावतीच्या मेळघाटात पावसाळ्यातही अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई। पुरेसा पाऊस न झाल्यानं पाण्यासाठी महिलांची पायपीट। नागपुरात गेल्या 5 वर्षात मनपाच्या तब्बल 51 शाळा बंद। पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल। मनपा शाळेत अनेक शिक्षक निवृत्त। शिक्षकांची नवीन भरतीच नाहीये।